मुद्रांक निरीक्षकाला मारहाण झाली आहे त्या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहे। सरकारी कर्मचारी कामावर असताना त्यांना खुर्चीवर असताना मारहाण करणे, सरकारी कामकाज सुरू असताना मारहाण करणे हे आम्ही कदापि सहन करणार नाही। पुणे आयुक्त अमितेश कुमारजी यांनी कडक कारवाई केली आहे। गुन्हेगार फरार आहे, त्यात काही वकील आहे, पण कुठे असेल तरी शोधून आणू आणि या मारहाणीला सरकारने गंभीर घेतलेला आहे आणि यानंतर अशा घटना होणार नाही याची काळजी सुद्धा कशी घ्यायची याचा विचार सरकार करत आहे। याच्यात काही राजकीय कार्यकर्ते असण्याचा आरोप केलेला आहे, भाजपचे कार्यकर्ते असण्याचा नाही, कोणी असेल ना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हा बिलकुल इशू नाही आहे, गंभीर गुन्हा आहे। जर एखाद्या अधिकाऱ्यांनी काही आडमुठं धोरण घेतलं असेल किंवा एखाद्या अधिकारी काही चूक असेल तर तक्रारी केल्या पाहिजे, तक्रारी करून प्रश्न सोडवता येतात, पण या पद्धतीची मारहाण ही काही मान्य नाही आहे। त्यामुळे मारहाण करणे काय हा त्यातला मार्ग नाही आहे। आम्ही याच्यावर कडक कारवाई करतोय। मी सर्व मुद्रांक अधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की कुणीही संपावर जाऊ नये, कारण रोजच्या जर मुद्रांक थांबले तर फार मोठा महसूल त्या ठिकाणी कमी होतो। ठीक आहे, तो बुडत नाही कारण कधी ना कधी त्या नोंदणी होणार आहे, पण जर सरकार गंभीर आहे, आमचे IGR बिनवडे कालच पोलीस कमिशनरची भेटून आले आहे, यामध्ये आम्ही खूप कडक भूमिका स्वीकारली आहे, कुणाला सोडणार नाही। काल तुमच्या भाषणामध्ये तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की लेटर हेडचा गैरवापर करू नका, पद हे सेवेसाठी आहे असं सांगितलं। भारतीय जनता पार्टीचा विचार हा पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी दिलेल्या मूलमंत्रावर आहे। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करायचं आहे। केंद्र सरकार, राज्य सरकारच्या सर्व योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवायच्या, लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आमचा विचार आहे। आणि अशावेळी काही पदाधिकारी लेटर पॅडचा दुरुपयोग करून याला बिअर बारचं लायसन द्या, त्याला हे करा, ते करा, अशा काही तक्रारी मधल्या काळामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियातून काही पत्र व्हायरल झाले। ठीक आहे, ते डुप्लिकेट निघाले, ते चुकीचे निघाले, पण मी सक्त सूचना दिल्या आहे की ज्यांना ज्यांना काल पदाधिकार मिळाला आहे, नागपूर जिल्ह्यात नवीन कार्यकारिणी झाली आहे, कुणीही लेटर पॅडचा गैरवापर करू नका। या ठिकाणी जे अवैध व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना पाठीशी घालू नका। सट्टा, जुवा, मटका, दारू विकणाऱ्या लोकांना मदत करू नका। अवैध धंद्याच्या विरुद्ध आमचं सरकार लढतं आहे, MDच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे, गोहत्येच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे। अशावेळी पदाधिकाऱ्यांनी आपला लेटर पॅडचा वापर हा जे ड्रग माफी आहे, जे सट्टा आहे, जुवा आहे, हा थांबवण्याकरता वापरावा। या लोकांना सपोर्ट करण्याकरता कुठलाही लेटर पॅडचा वापर करू नका, कारण अनावधानाने कितीतरी लोक लेटर पॅडचा वापर करतात, कधी आमच्या लेटर पॅडचा वापर करतात, कधी पदाधिकाऱ्याच्या लेटर पॅडचा वापर करतात, आणि त्यामुळं मी जपून राहायचा सल्ला सर्वांना दिला आहे। जिल्हा परिषदेने स्वनिधीमधनं ट्रायसिकलचं वितरण केलेलं आहे आणि काही सक्सेस स्टोऱ्या देखील त्यामध्ये पाहायला मिळत आहे। हे बघून आपल्या जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पुढे ही योजना व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे। मागच्या वेळी मी आमचे महामुनी CO यांना सूचना दिली होती की निराधार, अपंग, अंध अपंग निराधार लोकांना करता एक रोजगाराची योजना तयार करा। तर जिल्हा परिषदच्या स्वनिधीतनं एक 1.25 लाख रुपयाची सायकल आम्ही डिझाईन केली, ज्या सायकलसोबत, ट्रायसायकलसोबत अपंगाची ती सायकल आहे, एक प्रकारचा ई-रिक्षा आहे, त्याला टायअप केला झोमॅटोशी, आणि झोमॅटोनी एक या सर्व अपंगांना जी आम्ही सायकल दिली त्यांच्याशी करार केला। आणि आज मला गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही ट्रायसायकल दिली, झोमॅटोने रोजगार दिला, आणि आज जवळपास या ठिकाणी प्रतिरोज 800 रुपये आमचा हा दिव्यांग व्यक्ती कमवतो आहे, 24,000 रुपये महिन्याचे कमवतो आहे। आपण जर पाहिजे असेल तर त्यांच्याकडे सक्सेस स्टोरी ते बाहेर थांबलेले आहेत। आणि आज आम्ही माननीय आशिष जयस्वालजी, मी, आम्ही सर्वांनी मिळून, कृष्णा कोपळेजी, आम्ही सर्वांनी आज आम्ही समीर मेघे आणि आम्ही सर्वांच्या मतदारसंघामध्ये सायकल वाटप केलं आहे, झोमॅटोशी टायअप झालेला आहे, आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सॅच्युरेशन मोडला चाललो आहे। या जिल्ह्यातला कुठलाही अपंग व्यक्ती बिना ट्रायसिकलने राहणार नाही। डॉक्टर पोद्दारजींनी एक या ठिकाणी सर्वेक्षण केलं आहे,
आम्ही सर्व सर्वेक्षण करतो आहे. आपल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझी सर्व अपंग या ठिकाणी व्यक्तींना विनंती आहे, दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी अशा ट्रायसिकलसाठी कॉर्पोरेशन कमिशनर UP निटंकरकडे, कॉर्पोरेशनमध्ये NMRD आणि ZP-कडे, जिल्हा परिषद COकडे अर्ज केले. या सर्वांना रोजगार निर्मिती करण्याकरता आम्ही DPCच्या किंवा खनिकर्म महामंडळाच्या पैशातनं सॅच्युरेशन मोडवर योजना तयार करू. एकही सुटला नाही पाहिजे, कुणालाच या ठिकाणी योजनेत राहू नये, यासाठी आम्ही योजना तयार करतो आहे. लक्ष्मण हाके राजकीय पक्ष काढणार आहे, त्यामुळे ओबीसी मतांमध्ये विभाजन होते, याचा फटका सरकारला बसतो. काय म्हणावं? कुणाचा आज अंदाज बांधणं काही योग्य नाही. त्यांना त्यांची पक्ष काढण्याचा अधिकार आहे. लक्ष्मण हाकेंनी जो काही पक्ष काढताय त्याच्याबद्दल आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. पण शेवटी देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हेच ओबीसीच्या कल्याणाकरता बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या या 11 वर्षाचा काळ, देवेंद्रजीचा काळ, एकनाथ शिंदेजीचा काळ, या काळामध्ये आम्ही या ठिकाणी जेवढं ओबीसींना जास्तीत जास्त या ठिकाणी योजना येता येईल, आता या ठिकाणी महामंडळ तयार झाले आहेत, त्यांचेही गठन करणार आहोत. जवळपास 22 वेगवेगळ्या समाजाचे मंडळ आम्ही तयार केले आहे, त्याचं गठन आम्ही करणार आहे, त्यांना निधी आम्ही देणार आहे. त्यामुळे लक्ष्मण हाकेचे काही इश्यू असतील त्यावर चर्चा करू, पण त्यांनी आपली पार्टी काढली तर माझी काही मनाई नाही. सर, पूर्व विदर्भामध्ये जवळपास 58% पेरण्या झालेल्या आहे. पावसाचा विलंब झाल्यामुळे पेरण्या अफेक्ट झालेल्या आहे, उत्पादनावरही परिणाम होणार आहे. सरकारचं नियोजन कसं आहे? आता थोडी वीज वाढवून द्यावी लागेल, कारण काही ठिकाणी पाणी आहे पण 6 तास वीज आहे. शेवटी धानाचे परे जिवंत ठेवावे लागतील. काही ठिकाणी विजेचं नियोजन करावं लागेल, काही ठिकाणी जलसंधारणच्या माध्यमातून जे छोटे छोटे वॉटर बॉडी आहे त्याचं नियोजन करावं लागेल, काही जलसाठ्याचं नियोजन करावं लागेल. पिकं तर वाचवावं लागतील आणि दुष्काळ येऊनही काळजी आम्हाला घ्यावी लागेल. त्याचं नियोजन आम्ही DPCमध्ये करतो आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो की नागपूर जिल्ह्याला 1400 कोटी रुपयाची DPC यावर्षी दिली. यातनं आदिवासी आणि मागासवर्गीय कल्याणाची अनेक योजना आम्ही करणार आहोत आणि या DPCच्या माध्यमातून आम्ही आज विचार करणार आहोत की दुष्काळग्रस्त भागामध्ये जर उद्या दुबार पेरणी करावी लागली, त्यांना बियाणं देता येईल का, त्यांना अजून काही आर्थिक मदत देता येईल का, काही DPCच्या योजनासुद्धा आम्ही आता करणार आहोत. जनता दरबारचं जे मॉडेल आहे ते प्रचंड यशस्वी होताना दिसतंय. काल तुमच्या जनता दरबारमध्ये जवळपास 6 ते 7 हजार लोक एका वेळेस होते. मी मागच्या 2004 पासून विधानसभेत निवडून आल्यापासून प्रत्येक रविवारी जनसंवाद, जनतेचे निवेदन स्वीकारतो आणि पुढचे 8 दिवस त्या निवेदनावर काम करतो. माझं कार्यालय हे पुढच्या 8 दिवसाचा कालच्या निवेदनावर काम करणार. असं आमचे सर्वच या ठिकाणी नागपूरचे आमदार आहेत, आशिष जयस्वालजी आहेत, महाराष्ट्राचे सर्व मंत्री आहेत, स्वतः नितीन गडकरी साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत. परवा देवेंद्रजींनी तर बाहेर येऊन त्या ठिकाणी एक डेस्क टेबल तयार करून त्यावर निवेदन घेतले. त्यामुळं आमची धारणा पक्की आहे की जनतेशी संवाद केल्याशिवाय आम्ही सरकार त्या योजना पूर्ण करू शकत नाही. सरकार त्या योजना पूर्ण नेता येत नाही. जेवढा जनसंवाद करू, जेवढे जनतेचं म्हणणं ऐकू, जेवढे जनतेचे काम करू, तेवढं या ठिकाणी लोकाभिमुख सरकार चालवता येईल. माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार गतिमान, पारदर्शी, लोकाभिमुख करायचं असेल तर जनतेशी संवाद करावा लागेल, जनतेशी निवेदनं घ्यावी लागतील, जनतेचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्या भूमिकेत आम्ही काम करतो. राज्यभर काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने निदर्शनं केले जात आहे. दिल्लीला जो प्रकार घडला त्याची सरकारची काय भूमिका? असं आहे की जे आंदोलन सुरू आहे ते नौटंकी आहे. सर्व राजकीय विषय संपलेले आहेत म्हणून एक नवीन विषय करण्याची तयारी सुरू आहे. माझं समर्थन नाही की नीटचा पेपर किंवा कुठले पेपर लीक झाले पाहिजे, पण ज्या पद्धतीने सरकारने सुमोटो कारवाई केली, ही काही कोणाची तक्रारीव कारवाई झाली नाही आहे. नीटचा पेपरचे जे काही पेपरफुटी आहे ती सरकारने शोधून काढली, केंद्र सरकारची एजन्सी या ठिकाणी लावली आणि ज्या पद्धतीनं छळा लावला गेला. काँग्रेसचा काळ बघितला आपण, पेपरफुटी झाली तेव्हा काहीच कारवाई होत नव्हत्या. हजारोळा पेपरफुटी झाली आहे काँग्रेसच्या काळामध्ये, तेव्हाही त्या ठिकाणी असे आंदोलनं कधीच पेटवण्याचं काम नाही केलं. एक विचार असा आहे जो माननीय पंतप्रधान मोदीजींना डॅमेज करण्याकरता, देवेंद्रजींना डॅमेज करण्याकरता असा एक समाजामध्ये गट निर्माण झाला आहे, ज्या गटाला दिवसभर हे काम करायचं आहे. आणि त्यामुळे हे कॉकरेजचं आंदोलन हे काही नौटंकी आहे. काही मुद्दे मिळत नाही म्हणून या ठिकाणी युवकांच्या मनात एक द्वेष निर्माण करण्याचं कटकारस्थान चालू आहे. पण या ठिकाणी मनस्तापामुळं काही युवक त्या ठिकाणी सहभागी झाले आहे, कारण मनस्ताप झाला आहे नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळं. पण याचा अर्थ असा नाही सरकारने यावर काही कारवाई केली नाही आहे. काही आमच्या मंत्र्यांनी पेपर लीक केला का? काही चंद्रशेखर बावनकुळे किंवा धर्मेंद्र प्रधानजींनी काही पेपर लीक केला का?
सिस्टीममध्ये एखाद्याने बदमाशी केली, त्या बदमाशीचं भुगतमान त्याला मिळालं, सरकारने त्यावर कडक कारवाई केली की नाही केली तर कडक कारवाई केली. सरकार यापुढं कडक बंधनं आणले की नाही आणले, योग्य पद्धतीने नीट घेतली की नाही घेतली. खरं तर तुम्ही सुधारणा करा, सुधारणा सुचवा, पण या पद्धतीचं ज्या ठिकाणी सरकारने ऑलरेडी ज्या कॉग्निशन घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मंत्र्याचा राजीनामा मागून या ठिकाणी राजकारण करताय. उद्धव ठाकरे